मित्रांनो, ऑफलाईन ई पीक पाहणी शासनाचा फार मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. तर खरीप हंगाम 2025 मध्ये काही कारणास्तव ई पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. तर खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी एक मुदत देण्यात आलेली होती. परंतु या मुदतीत ई पीक पाहणीला नोंद न झालेल्या शेतकऱ्यांची पिकांची ऑफलाईन ई पीक पाहणी करण्याचा शासनाचा निर्णय आहे. ही ई पीक पाहणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहे. आपली ई पीक पाहणी न झालेला शेतकरी बांधवांनी ऑफलाईन पाहणीसाठी अर्ज 24 डिसेंबरपूर्वी ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहेत. याबाबतचा शासन निर्णय हा 14 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आला आहे. त्याचा शासन निर्णयाची लिंक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. या GR नुसार जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडून सर्व जिल्ह्यांना या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या ऑफलाईन पाहणीसाठी ग्रामस्तरीय समिती मंडळ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत स्थापण्यात येणार असून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी हे सदस्य असणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव आपली खरीप हंगाम 2025ची ई पीक पाहणी द्वारे पिकाची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांना ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे 17 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत पिकाची नोंद करण्याबाबत अर्ज सादर करायचा आहे. प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीने संयुक्तपणे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी 25 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान केली जाणार आहे. पीक पाहणीची वेळ निश्चित करून पूर्वकल्पना संबंधित शेतकरी व शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान 4-5 शेतकऱ्यांना लेखी माहिती दिली जाईल. पाहणीत स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीसाठी वस्तुस्थितीदर्शक पंचनामा करावा व शेताच्या बांधाला लागून असलेले इतर शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जातील. लागवडीसाठी खरेदी केलेले बियाणे, खते आदींच्या खरेदी पावत्या तपासून नोंद घ्यावी. गत वर्षीच्या पीक पाहणीची नोंद नमूद केली जाईल. चौकशी अंती पिकाचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात लिहून हे सर्व अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी SDO यांच्या अध्यक्षतेखाली समितीला गावनिहाय एकत्रितपणे 12 जानेवारीपूर्वी सादर केले जाईल. तर यामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, तुमचं नाव, गट क्रमांक, एकूण क्षेत्र आणि कोणतं पीक तुम्ही तुमच्या शेतात पेरलेलं आहे आणि त्याचं क्षेत्र हे आधी नमूद केले जाईल. त्यानंतर SDOनी सर्व बाबी तपासून अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा. जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल शासनाला देण्यात येईल. तर बघा, ऑफलाईन पाहणीचे जे वेळापत्रक आहे ते सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. जसं आता आपण याच्या आधी सांगितलेलं आहे तुम्हाला की शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे जर करायचं आहे तर 17 ते 24 डिसेंबर आहे आणि ग्रामस्तरीय समितीने स्थळ पाहणी करायची आहे 25 डिसेंबर ते 7 जानेवारी आणि उपविभागीय समितीकडे अहवाल देणे हे 8 ते 12 जानेवारी आणि जिल्हाधिकाऱ्याकडे अहवाल देणे हे 13 ते 15 जानेवारीपर्यंत हे कार्य तुम्हाला करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर या पद्धतीची माहिती, अशीच नवनवीन माहिती आपल्या या विदर्भ IT चॅनलवर नेहमी येत असते. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि इतर लोकांना शेअर करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.